नमस्कार. मोठी शिक्षक भरतीची जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तिथे अप्लाय करण्यासाठी किती दिवसामध्ये करायचं आहे, तुमची पात्रता काय असायला हवी आणि स्वहस्ते अर्ज तिथे जाऊन जमा करायचा असल्यामुळे कोणती काळजी घ्यायला पाहिजे या सर्वच बाबतीमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. कारण पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक स्तरासाठी मराठी माध्यमातील जवळपास 213 शिक्षकांची पदं इथं भरायची आहेत. याचं जे मानधन आहे ते सुद्धा चांगलं आहे, जवळपास 20,000 रुपये इतकं मानधन भेटणार आहे. परंतु त्याचबरोबर असं आहे की ही जी 6 महिनेपेक्षा कालावधीपर्यंतच असणार आहे, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की टेट 2025नुसार शिक्षक भरती सुरू आहे आणि त्याच्यानंतर जे शिक्षक अवेलेबल होतील तिथं मात्र त्या ज्या रिक्त जागा आहेत तिथं मात्र नवीन शिक्षक पवित्र पोर्टलद्वारे आलेले भरले जातील. त्या अगोदर आता या जाहिरातीबद्दल पाहून घेऊया. ही जाहिरात जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे गुगल ड्राईव्हची, त्याच्यावरती क्लिक करा, तुमच्या मेलमध्ये ही जाहिरात मिळून जाईल. शॉर्टमध्ये आपण ही जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो. 11-12वीसाठी जे माध्यम आहे ते मराठी माध्यम असलं पाहिजे. 10वी-12वी किंवा DED BED याचं सुद्धा मराठी माध्यम असायला हवं. त्याचबरोबर जे काही तुमचं शिक्षण आहे 12वीपर्यंतचं ते सर्व मराठी माध्यमातून असायला हवं. त्याचबरोबर जे गुणानुक्रम आहे, जे काही नंतर यादी लागणार आहे ती CTT आणि किंवा TET याच्या पद्धतीने तुम्हाला तिथं यादी नंतर लागणार आहे. ही जी पदं आहेत ती अशा प्रकारे आहेत बघा. आपण पाहतोय की वय, आता हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण प्राथमिकसाठी एज क्रायटेरिया ओपन कॅटेगरीसाठी 38%, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 43 इयर आणि जर अपंगासाठी कमाल वयोमर्यादा आहे 45 इयर्स, ते लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा अर्ज करणार आहात तेव्हा तुम्ही 10वीचं प्रमाणपत्र आहे, उत्तीर्ण प्रमाणपत्र झालेलं, म्हणजे आपण त्याला बोर्ड सर्टिफिकेट बोलतो, त्याच्यानंतर स्वतःची सही करून ते सुद्धा जोडायचं आहे. आणि कोणकोणती कागदपत्र आहेत त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि हे तुम्हाला कागदपत्र तिथं जोडायची आहे. त्याचबरोबर अजून एक सर्वात महत्त्वाचं, जे काही रिझर्व्ह कॅटेगरीज असेल तर तुम्हाला दाखला हवा आहे, किंवा त्यापेक्षा नसेल दाखला तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही जोडू शकता. महिला जर असतील, विवाहित असतील तर ऑफकोर्स मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे. अटीची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवलं जाईल याचीसुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे. आणि या संदर्भात उमेदवारांना कोणतीही गोष्ट सांगितलं जाणार नाही, त्यामुळे व्यवस्थित हा अर्ज पाहून घ्या. त्याचबरोबर विहित मुदतीनंतर हे अर्ज स्वीकारले जाणार नाही मित्रांनो. हे 22 जुलैला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तिथून पुढे शनिवार रविवार वगळता, सुट्टीचे दिवस वगळता मात्र तुम्हाला तिथे जाऊन हे अर्ज करायचे आहेत आणि केवळ 5 दिवसामध्ये तुम्हाला अर्ज करायचे आहेत. आणि एकदा तुम्ही तिथं नोकरी करत असताना सर्वात महत्त्वाचं, तुम्ही दुसरीकडे कुठेही नोकरी करू शकत नाही आणि हे अर्ज आहे टपालाने स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदारांनी हा जो अर्जाचा नमुना आहे त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि व्यवस्थित भरायचं आहे.